हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आपली जी सिरीज सुरू आहे ती आहे अंडरस्टँड द टाउन प्लॅनिंग इन नेक्स्ट 30 डे. आणि आज डे 2 मध्ये आपण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक घेणार आहोत. दॅट इज द डिफरंट टाइप्स ऑफ प्लॅन्स इन इंडिया. सगळ्यांना खूप कन्फ्युजन असतं, कशाला मास्टर प्लॅन म्हणायचं, कशाला डेव्हलपमेंट प्लॅन म्हणायचं, रिजनल प्लॅन काय, मग सब रिजनल प्लॅन काय, प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन कशाला म्हणतात, विजन डॉक्युमेंट्स कशाला म्हणतात. सो जर तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत बघाल तर तुम्हाला कोणते कोणते डिफरंट टाइप्सचे प्लॅन्स असतात, ते कसे डिवाइड केले जातात आणि कोणत्या गोष्टीला काय म्हणतात हे खूप जास्त क्लिअर होईल. सो विल स्टार्ट विथ टुडेज लेक्चर. बघा, प्लॅनिंग सिस्टीम आहे. प्लॅनिंग सिस्टीम दोन याच्यात डिवाइड होतं. एक आहे कोर एरिया प्लॅन आणि दुसरा आहे स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. कोर एरिया म्हणजे ज्या काही गोष्टी कोर एरिया रिलेटेड आहे, जसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, लँड यूज प्लॅनिंग, दिस इज द कोर एरिया प्लॅन. व्हॉट इज स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट, की ज्याला एक स्पेसिफिक पर्पज दिलेला आहे त्याला म्हणतात स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता आपण एक एक करून सगळ्या गोष्टी बघू. तर फर्स्ट इज कोर एरिया प्लॅन. याला आपण चार याचे एक तुम्ही म्हणू शकता की चार प्लॅन्स याच्यात येतात. फर्स्ट इज पर्स्पेक्टिव्ह प्लॅन. आता या पर्स्पेक्टिव्ह प्लॅन मध्ये काय येतं ते बघूया आपण. तर रिजनल प्लॅन, पर्स्पेक्टिव्ह प्लॅन, रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन आणि लोकल एरिया प्लॅन, अशा प्रकारे चार प्लॅन्स कोर एरिया प्लॅन्स मध्ये येतात. नाउ व्हॉट इज पर्स्पेक्टिव्ह प्लॅन? पर्स्पेक्टिव्ह इज, नावावरून कळतं की वी हॅव अ विजन, वी हॅव अ पॉलिसी फ्रेमवर्क. सो कोणत्याही एरियाचा विजन डॉक्युमेंट, पॉलिसी फ्रेमवर्कला पर्स्पेक्टिव्ह प्लॅन म्हणतात. नेक्स्ट इज व्हॉट इज रिजनल प्लॅन. त्या पर्स्पेक्टिव्ह प्लॅन मध्ये जेवढ्या एरियासाठी केलं असेल त्याच्यात छोटे छोटे रिजन्स आहेत आणि त्या रिजन मध्ये त्या रिजनचं ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्स करण्याचं काम रिजनल प्लॅन करतं. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट प्लॅन हा त्या रिजनल प्लॅन मधल्या छोट्या छोट्या अर्बन एरिया, पेरी अर्बन एरियांचा केला जातो. तर लोकल एरिया प्लॅन हा ज्या काही छोट्या एरियाचा डिटेल प्लॅन असतो त्याला आपण लोकल एरिया प्लॅन म्हणतो. आता आपण याची केवढ्या वर्षासाठी, केवढ्या कालावधीसाठी आणि स्केल काय आहे ते बघू. सो लोकल एरिया प्लॅन हा छोट्या एरियासाठी केला जातो, पण याचं जे मायन्यूट लेवल आहे त्यामध्ये अभ्यास केला जातो. त्याच्यावरती येतं डेव्हलपमेंट प्लॅन. हा कंपॅरेटिव्हली थोड्या लोकल एरिया, सपोज एवढ्याशा एरियासाठी करतात, तर डेव्हलपमेंट प्लॅन हा त्याच्यापेक्षा मोठ्या एरियासाठी होतो, मोस्ट प्रोबेबली सिटी एरियासाठी होतो. देन रिजनल प्लॅन हा एक मोठ्या एरियासाठी होतो, त्याच्यात आपण डिस्ट्रिक्ट कन्सिडर करू शकतो. याच्यात खूप सारे डेव्हलपमेंट प्लॅन्स होतील. ठीक आहे. नेक्स्ट इज पर्स्पेक्टिव्ह प्लॅन. या सगळ्यांचं, जसं आता आपण महाराष्ट्राचं जर पर्स्पेक्टिव्ह प्लॅन बघितला, सो ऑन अ ब्रॉडर लेवल द पर्स्पेक्टिव्ह प्लॅन इज देअर, विजन डॉक्युमेंट असतं. सो लोकल एरिया प्लॅन हे 5 ते 20 वर्षासाठी केलं जातं. डेव्हलपमेंट प्लॅन हे 20 वर्षासाठी केलं जातं. रिजनल प्लॅन सुद्धा 20 इयर्स साठी केलं जातं आणि पर्स्पेक्टिव्ह प्लॅन हा 20 ते 30 वर्षासाठी केला. सगळ्यात पहिले बघूया आपण पर्स्पेक्टिव्ह प्लॅन. याच्यात काय काय गोष्टी आहेत. तर विजन डॉक्युमेंट, जसं आता आपण बघितलं की प्लॅनिंग डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने विजन 2030 रिलीज केलं. याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर, वॉटर सप्लाय, ऍग्रिकल्चर, अलाइड ऍक्टिव्हिटी, एव्हरीथिंग रिलेटेड एका 2030 पर्यंत महाराष्ट्र कसं असेल आणि त्याच्यात काय काय इन्व्हेस्टमेंट, दॅट इज द विजन डॉक्युमेंट, पॉलिसी फ्रेमवर्क, याला म्हणतात पर्स्पेक्टिव्ह प्लॅन. तसंच जर आपण रिजनल प्लॅन बद्दल बोललो, तर एखाद्या डिस्ट्रिक्टचा, मोस्ट प्रोबेबली एखाद्या डिस्ट्रिक्टचा जर आपण तिथे प्लॅनिंग करत असो, तर दॅट इज नोन ऍज द रिजनल प्लॅन. पण आता जर तुम्ही खूप ठिकाणी नाव ऐकलं असेल सब रिजनल प्लॅन. नाव व्हॉट इज सब रिजनल प्लॅन? जर आपण एनसीआर प्लॅन बघितला, तर एनसीआर मध्ये फक्त आणि फक्त एनसीटी म्हणजे फक्त एक स्टेट किंवा एक डिस्ट्रिक्ट येत नाही, तर याच्यात 4 स्टेट्स येतात: हरियाणा, राजस्थान, यूपी,
दिल्ली, हा अशा प्रकारे मिळून हा रिजनल प्लॅन बनवलेला आहे एनसीआरचा, राईट. आता याच्यात जेव्हा फॉर एक्झाम्पल अलवर या ठिकाणी राजस्थानमध्ये काही डेव्हलपमेंट करायचं असेल, तर या रिजनल प्लॅनला लक्षात ठेवून त्यांना सब रिजनल प्लॅन बनवावं लागतं ऑफ दिस एरिया, राईट. सो याला म्हणतात सब रिजनल प्लॅन. म्हणजे एका मोठ्या एरियाचा जर रिजनल प्लॅन झालेला असेल आणि छोट्या छोट्या ठिकाणी तुम्हाला त्यातला, कारण की डिस्ट्रिक्ट बदललं तर सॉरी स्टेट बदललं तर लॉस पण बदलतात. सो या ठिकाणी सब रिजनल प्लॅन वर्कआउट होतो. आता कळलं असेल की रिजनल प्लॅन आणि सब रिजनल प्लॅन हे दोन्ही वर्ड्स कुठे येतात. नेक्स्ट इज डेव्हलपमेंट प्लॅन. आता बघा, एखाद्या सिटीचा, एखाद्या ज्युरिडिक्शनच्या एरियामध्ये डेव्हलपमेंट प्लॅन मोस्ट प्रोबेबली केला जातो. नॉर्थ साइड मध्ये याला मास्टर प्लॅन सुद्धा म्हणलं जातं. सो more or less development plan and master plan is same wording. लोकल एरिया प्लॅन. आता लोकल एरिया प्लॅन मध्ये it is not necessary that it is a town planning scheme. One of the thing is town planning scheme. Zonal plan बनवायचं असेल तर that is also covered under the local area plan. काही redevelopments असतील that is also there in a local area plan. So अशा प्रकारे छोट्या एरियामध्ये डिटेलिंग मध्ये जे काही प्लॅन्स बनवले जातात त्याला लोकल एरिया प्लॅन म्हणतात. सो आता जसं आपण बघितलं की ज्या काही व्हिजन डॉक्युमेंट्स आहेत किंवा 5 इयर प्लॅन्स आहेत, हे सगळे फिस्कल प्लॅन्स आहेत. फिस्कल प्लॅन्स म्हणजे काय की ऑन पेपर आहेत, फिजिकल प्लॅन्स नाहीत. द फर्स्ट प्लॅन दॅट कम्स अप इज अ रिजनल प्लॅन, दॅट इज द फिजिकल प्लॅन. आतापर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्स लोकांना शेअर करा, त्यांना सुद्धा या डिटेलिंग कळूया आणि तुम्हाला सुद्धा याच्यातलं इंटर रिलेशनशिप कळायला लागेल. आता व्हॉट इज एक्झॅक्टली द इंटर रिलेशनशिप बिटवीन द प्लॅन्स. सपोज दिस इज द महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्युमेंट स्क्रिप्ट झालेलं आहे. त्याच्यात सगळ्या डिटेल्स पॉलिसी फ्रेमिंग केलेलं आहे. त्याच्यातल्या एखाद्या डिस्ट्रिक्टचं जे प्लॅन झालेलं आहे दॅट इज द रिजनल प्लॅन. त्या डिस्ट्रिक्ट मधल्या एखाद्या गावाचं इज अ डेव्हलपमेंट प्लॅन आणि त्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये एखादा एरिया डेव्हलप करायचा असेल आपल्याला थ्रू टाउन प्लॅनिंग स्कीम, थ्रू रिडेव्हलपमेंट, त्याला लोकल एरिया प्लॅन म्हणतात. सो आय होप यू अंडरस्टँड दिस रिलेशनशिप बिटवीन दी डिफरंट टाइप्स ऑफ प्लॅन. आपण सेकंड बघितला होता स्पेशल इन्व्हेस्टमेंट प्लॅन. त्याच्यात कोणते कोणते आले? अॅन्युअल प्लॅन, प्रोजेक्ट अँड रिसर्च अँड स्पेशल पर्पज प्लॅन. आता बघा की स्पेशल पर्पज प्लॅन, व्हॉट इज स्पेशल पर्पज प्लॅन? हा 5 ते 20 वर्षासाठी बनवला जातो. प्रोजेक्ट रिसर्च सुद्धा 5 to 20 आणि अॅन्युअल नाव इट सेल्फ इज गोइंग टू टेल यू 1 year साठी केला जातो. स्पेशल पर्पज प्लॅन बघा, व्हॉट आर द स्पेशल पर्पज प्लॅन? फॉर एक्झाम्पल पहिले जेएनएम थ्रू सीडीपी व्हायचं, सिटी डेव्हलपमेंट प्लॅन. सीएसपी व्हायचं, सिटी सॅनिटेशन प्लॅन. नावावरनं कळतं सॅनिटेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट फॉर दिस थिंग्स. म्हणजे ज्या काही सीवेज, सुलेज अशा गोष्टी आहेत, दिस इज इम्पॉर्टंट. सो तेव्हा दिस प्लॅन्स हॅव अ स्पेसिफिक पर्पज. स्लम रिडेव्हलपमेंट, त्या स्लमचं रिडेव्हलपमेंट करायचं आहे. सो दे हॅव अ स्पेसिफिक पर्पज, त्याला म्हणतात स्पेशल पर्पज प्लॅन. त्याच्यानंतर अॅन्युअल प्लॅन म्हणजे कोणत्याही गोष्टीचं अचीवमेंटसाठी आपल्याला प्रत्येक अॅन्युअली वी हॅव टू मेक अ CIP, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सो त्याच्यासाठी जे आहे त्याला म्हणतात अॅन्युअल प्लॅन्स. आणि प्रोजेक्ट आणि रिसर्च की DPR. फॉर एक्झाम्पल तुम्ही विजन बघा, आता मी तुम्हाला रिलेशन सांगते की तुम्ही विजन डॉक्युमेंट मध्ये, महाराष्ट्र विजन डॉक्युमेंट मध्ये असं दिलं होतं की तुम्हाला XYZ ठिकाणी वॉटर सप्लायला आपण एवढं असं 24/7 करायला पाहिजे. दिस वॉज देअर इन अ प्रॉस्पेक्टिव्ह प्लॅन. रिजनल प्लॅन मध्ये ते कन्सिडर करत असताना आपण एखाद्या डिस्ट्रिक्टचा रिजनल प्लॅन बनवतोय,
तर त्या विजन डॉक्युमेंट मध्ये काय लिहिलेलं होतं ते आपण कन्सिडर करूया. रिजनल प्लॅन मध्ये रिजनल प्लॅन जेव्हा रिजनल प्लॅन वरनं जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन बनवण्यात येईल, तर डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये त्या गावासाठी काय वॉटर सप्लाय चे प्रपोजल दिले होते ते लक्षात घेतील. त्याच्यानंतर तिथला स्पेशल पर्पज, आता वॉटर सप्लाय हा 24/7 दिस इज आर एम, किंवा अंडरग्राउंड वॉटर सप्लाय सिस्टीम असं काहीतरी आपलं एक एम आहे. सो त्या ठिकाणी आय नीड टू प्रिपेअर अ स्पेशल पर्पज प्लॅन, की याच्यासाठी मला डीपीआर लागेल, मला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायची आहे, की टोटल किती खर्च तो कोणत्या सेंटीमीटर किती चा पाईप टाकायचा, सगळ्या गोष्टी. आणि हे सगळं अचीव करण्यासाठी आपण प्रत्येक वर्षी अॅन्युअली प्लॅन कसा बनवायला पाहिजे, दॅट इज द अॅन्युअल प्लॅन. आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक लिंकअप आली असेल, एक इमॅजिनेशन आली असेल, की कोणते कोणते वेगवेगळे टाइप्स ऑफ प्लॅन्स असतात आणि ते कसे एक दुसऱ्याशी इंटरलिंक आहेत. अशाच प्रकारचे काही लेक्चर्स तुम्हाला एज्युपेस्ट अकॅडमीच्या ऍपवर मिळतील. तुम्ही अँड्रॉइड ऍपल स्टोअर वरनं ऍप डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही व्हिडिओज बघू शकता. थँक्यू. थँक्स अ लॉट.